महानगरपालिकेच्या वतीने महापौरांनी आज बोलवलेल्या अमितभाई शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपला एक ऐतिहासिक विजय मिळवला आणि हा विजय मिळवण्यापूर्वक आभार मानते. त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, जी जबाबदारी दिली ती आलेली आहे आणि ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी एक 100 दिवसाचा प्रोग्राम केलेला होता. त्या धर्तीवरच गोष्टी सफाईचा काम आहे, विषय आहे, ट्रॅफिकच्या समस्या आहे, अशा अनेक समस्या आहेत. मग निसर्गाचं काम आहे, स्मशानभूमीचे असे अनेक काम आहे. अशा सर्व कामांना तातडीने पूर्ण करण्याच्या गोष्टी काही कृती कार्यक्रम समोर ठेवलेला आहे. महापौरांनी सुद्धा त्याच्यामध्ये अंमलबजावणी 100 नांदेड शहरातल्या लोकांना जे कमिटमेंट दिलं होतं, त्या कमिटमेंटच्या अनुषंगाने सगळ्या तर शहर वाहतुकीचा जो विषय आहे, शहर वाहतूक बस सेवेचा, त्या संदर्भाने एक आवश्यक गरज आहे शहरासाठी. शहर वाहतुकीचा प्रश्न आहे, त्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन पर्याय द्यावे लागणार आहे. दुसरी वाहतूक आहे त्यासाठी पर्याय द्यावा लागते ना आपल्याला. शहरामध्ये समांतर रस्ते जे आहेत त्याला आपल्याला मोकळं करून द्यावं लागणार आहे. ट्रॅफिक काही ठिकाणी डायव्हर्ट करावं लागणार आहे. हे करत असताना आपल्याला लोकप्रतिनिधी आणि व्यापारी आणि शहरातल्या नागरिकांचं एकंदरीत समन्वयातून यांना पर्याय आपल्याला द्यायची, शेवटी लोकांच्या सहभागातून हे सगळं शक्य होणार आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊनच हा कृती आराखडा हे आयोगी तयार करतील आणि त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल. शंकरराव चव्हाण साहेबांचा पुतळा नांदेड शहरामध्ये आहे त्याच्यामध्ये वेगळा बसवायची गरज आहे. नांदेड शहरात दवाखान्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भागात सुद्धा चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला मान्यता मिळालीच आहे. विष्णुपुरी पुतळ्याच्या परिसराला मान्यता मिळाली आहे. आणखी काय त्याच प्रकारे आम्ही बिहारी वाजपेयी साहेबांच्या